नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताजा खबरों की तरफ। अर्थसंकल्प पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। आइए देखते हैं क्या कहा उन्होंने। अर्थसंकल्प वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मांडलाय, सादर केला। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि हा जो 4 महिन्याचा अर्थसंकल्प असला तरी सुद्धा सर्वांना न्याय देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा, सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे। मी हेही मुद्दाम सांगेन की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विकसित भारत या संकल्पनेला एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, तरुण आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळ्यांनाच यामध्ये समावेश केलेला यांचा मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे। पायाभूत सुविधा म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे, रोड कनेक्टिव्हिटी, रोड मोठ्या प्रमाणावर आपण याच्यामध्ये रस्ते ह्यामध्ये असतील, PWDचे असतील आणि ग्रामीण रस्ते असतील, शहरी रस्ते असतील, या सर्वांना प्राधान्य दिलेलं आहे। रेल्वेला आपण प्राधान्य, रेल्वे मार्गांना प्राधान्य दिलेलं आहे। त्याचबरोबर एअरपोर्ट जे आहेत, आपले एअर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे त्यासाठी आपण प्राधान्य देतोय। आपले पोर्ट आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण प्राधान्य देतोय। कारण कुठलाही राज्य जे आहे त्याच्या पायाभूत सुविधा मध्ये जे राज्य पुढे असतं त्याचा विकास आणि प्रगती वेगाने होत असते। आणि म्हणून पायाभूत सुविधांना देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलंय। त्याचबरोबर आपल्या महिलांसाठी ज्या योजना आहेत, महिला सक्षमीकरण असेल, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, आणि या महिला सक्षमीकरण, लेक लाडकी लखपती योजना त्यासाठी आपण तरतूद केलेली आहे। महिला बचत गट त्यांना सक्षम करणं, स्वतःच्या पायावर उभं करणं, याला आपण प्राधान्य दिलेलं आहे। आणि एकंदरीत यामध्ये सिंचन आहे, शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केलेली आहे। दुष्काळग्रस्त जे भाग आहेत त्यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण यामध्ये तरतूद केली आहे, समोरचं संभावित सगळ्या गरजा लक्षात घेऊन। आणि शेतकऱ्यांना देखील आपण वेळोवेळी जे काही नैसर्गिक संकटाला सामना करावा लागतोय यासाठी देखील शेतकऱ्यांसाठी आज आपण या अर्थसंकल्पात देखील तरतूद केलेली आहे। जसं नमो सन्मान शेतकरी योजना जी आहे तशीच आपल्या सरकारने देखील 6,000 केंद्राचे आहेत, तसे 6,000 रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत। मला वाटतं उद्या आपलं ते 2 हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत। यामध्ये पीक विम्याचा देखील आपण हे केलं। मुख्यमंत्री सौर ऊर्जा जी आहे त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे। आणि एकंदरीत जी काही तीर्थस्थळं आहेत, गडकोट किल्ले आहेत, आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, यांना देखील आपण या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी त्याच्यासाठी तरतूद आपण केलेली आहे। मी सर्व डिटेलमध्ये जात नाही, परंतु एकंदरीत जे सर्वसमावेशक, सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प या ठिकाणी या 4 महिन्याचा आहे। आणि या नागरिकांना, या महाराष्ट्रातल्या जनतेला याचा नक्की फायदा होईल। त्याचबरोबर आपण अयोध्या आणि श्रीनगर या ठिकाणी महाराष्ट्र भवन देखील बांधतोय। आपले हजारो लाखो लोक जातात। आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालंय आणि त्या दृष्टीने आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या रामभक्तांना देखील फायदा होईल। करोडो रामभक्तांचं स्वप्न आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्याच बाबी लक्षात घेऊन आपल्या स्पोर्ट्स जो आहे खेळ, त्यांना देखील आपण, जे खेळाडू आहेत आपल्यामध्ये, खेळाडूंमध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, परंतु त्याला मदत पाहिजे, प्लॅटफॉर्म पाहिजे। आपण ऑलिम्पिक भवनचं भूमिपूजन पुण्यात केलेलं आहे। आणि म्हणून या सर्व बाबींना स्पर्श करणारं हा अर्थसंकल्प आहे। सर्वसमावेशक, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा
हा अर्थसंकल्प 4 महिन्याचा असला तरी सुद्धा तो मांडलेला आहे. म्हणून मी पुन्हा एकदा वित्तमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांचंही अभिनंदन करतो. एक सरकारने एक सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. डेली न्यूज को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.